रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी। ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रित्यर्थ या ठिकाणी हरिकीर्तन संपन्न होते असे मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समितीचे सदस्य, या परिसरातील आणि सर्कलमधील एक गोरगरिबांचे कैवारी, गोरगरिबांच्या आणि गरजूंच्या हाकेला धावून जाणारे एक विकास प्रणेते आणि विकास पुरुष, माननीय श्री सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री किसनरावजी भाऊ मोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रित्यर्थ आयोजित हरिकीर्तन, आदरणीय भाऊंना या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। आपणास दीर्घायुष्य, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आयुष्य लाभो अशी माऊली ज्ञानोबा यांच्या तुकोबा यांच्या चरणारविंदी प्रार्थना। ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे असे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी शिक्षण सभापती ए.जे. पाटील बोराडे साहेब, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक मंठ्याचे प्रल्हादरावजी बोराडे, तथा ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा आजचा संपर्क झाला। खरं तर त्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क आहे, पण माझं MA त्यांच्याच कॉलेजला पूर्ण झालं म्हणून माझे ते गुरुवारी आहेत। संस्थेला भेट द्यायला आले ते म्हटलं सर म्हटले ताई दर्शन करू द्या, म्हटलं मलाच तुमचं दर्शन करू द्या कारण तुम्ही माझे गुरुवारी आहात। जगात सर्वश्रेष्ठ जर असेल तर माता पिता इतके श्रेष्ठ गुरु असतात। मग भले आपण कोणाकोण एक जरी गुण घेतला म्हणजे कॉलेजला गेलं की ही मानसिकता नष्ट होती लोकांची, गुरुवर्य वगैरे दर्शन करणं, रिस्पेक्ट देणं, पण आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती म्हणून ज्यांच्या कॉलेजला माझं शिक्षण पूर्ण झालं MAचं असे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सी भारतरावजी खंदारे, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर, तथा माननीय श्री संतोषजी प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, आचार्य असतील, राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर सरांनी सुरुवातीला उल्लेख केला की प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक कर्तबगार स्त्री मागे एका पुरुषाचाच असतो। माझ्या पाठीमागे सावलीसारखे माझे पती आहेत आणि भाऊ तुमच्या प्रत्येक राजकारणात आणि समाजकारणात तुमच्या प्रपंचामध्ये खारीचा आणि 50% सगळा वाटा सिंहाचा ह्या आमच्या आदरणीय ताईसाहेबांचा आहे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। मला असं वाटतं की बायको जर आडवी झाली, मांजर आडवी गेली तर 5 पावलं मागं चालता येतं, पण बायको आडवी आली तर काहीच करता येत नाही। म्हणजे तसं आम्हाला सामान्य समजू नका, तुमच्या घरातल्या प्रत्येकाची बायको ही मुख्यमंत्रीची बहीण आहे, साधी सुधी बहीण नाही, सावतर बहीण आहे तर लाडकी बहीण आहे। पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे त्याच्या पत्नीचा हात असतो। कधी ती स्त्री त्याची पत्नी असते, कधी आई असते, कधी बहीण असते, कधी मुलगी सुद्धा असू शकते, आणि स्त्री सुद्धा आश्रयाशिवाय आणि आधाराशिवाय शोभत नाही। शास्त्रात एक वचन आहे, विना आश्रयन शोभन्ते पंडिता वनिता लताहा, स्त्री आधारा विना शोभत नाही। एक हल्लीचा 5-25 वर्षापूर्वीचा काल फार वेगळा होता, पण महिला राजकारणामध्ये पदार्पण करतायत, राजकारण, समाजकारण, सगळी क्षेत्र असतील। मला वाटतं ताई सुद्धा पंचायत समितीच्या सदस्यच आहेत का, सौभाग्यवती माननीय श्री मीनाताई, सौ मीनाताई किसनरावजी मोरे, भाऊंचा हा सगळा परिवार आणि इथं बसलेला हा सगळा परिवारच आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल, संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक असेल। मला वाटलं होतं की हे कीर्तन वाटूरला कुठेतरी सिटीत पाहिजे होते, म्हटलं इकडे खेड्यापाड्यात लोक येतात की नाही, पण तुमची गर्दी दाखवून देते की तुमचं सगळ्यांचं भाऊंवरती किती नितांत आणि शुद्ध प्रेम आहे, आणि दुसरी गोष्ट निस्वार्थ प्रेम आहे। हल्ली आता पाऊस थांबला आणि कामाला सुरुवात झाली, शेतातली कामही गरजेची, दिवाळी तोंडावर आली म्हणजे आज दिवाळीचं पहिलं स्नान, गोवत्स द्वादशी, एकादशी आणि द्वादशी,
आज दिवाळीचा प्रथम दिवस माझ्या सगळ्या समाज बांधवांना, माझ्या सगळ्या वारकरी बांधवांना या दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. ही दीपावली आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्ञानाची असेल, आनंदाची असेल, ज्योत प्रज्वलित करून येऊन दुःख आपल्या जवळ सुद्धा झळकू नये कोणाच्याच. सगळ्यांच्याच वर लक्ष्मी प्रसन्न असावी. लक्ष्मी म्हटले की आपल्या डोक्यात फक्त एकच असतात, ते म्हणजे नोटा. लक्ष्मी म्हणजे तीच नसते. लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी सुद्धा असते. लक्ष्मी संतान लक्ष्मी सुद्धा आहे. हे जे दिवाळीचे सगळे 5 दिवस आहेत हे भगवती जगदंबा माता लक्ष्मीच्या आणि महालक्ष्मीच्या पूजेचे आणि तिच्या साधनेचे हे सगळे दिवस आहेत. म्हणजे अगदीच तुम्हाला माहीत नसेल, तांत्रिक लोक जी उपासना करतात या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये त्यांची उपासना जास्त असते. तांत्रिक लोकांची दिवाळी जर म्हटलं तर अमावस्येचा दिवस असतो. दिवाळीचा जो दिवस असतो अमावस्येचा, म्हणजे मला तिकडं न जाता आपला हा जो परिसर आहे हा अतिशय शुद्ध, सात्विक आणि वारकरी परंपरा लाभलेला हा आपला परिसर आहे. जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये भक्तीचं अंतकरण असेल तर तो मराठवाडा आहे. म्हणून आपल्याकडे घराघरात माळकरी दिसतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलं, त्यांना माळी जर दिसलं तेव्हा ते तुमच्या घरात माळकरी येतं. म्हणलं आमच्याकडे जर खाणारा निघला एखाद्या गावात तर नवल केलं जातं. त्या भागामध्ये तिकडे माळकरी जर दिसला तर ते लोक नवल करतात. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. या मराठवाडीच्या मातीमध्ये परमार्थ भिनलाय, परमार्थ मुरलाय आणि परमार्थ रुजलाय. म्हणून इथं गावागावात आणि घराघरात माळकरीच जन्माला येतो. ही मराठवाड्याची सगळ्यात मोठी खासियत आहे. विठ्ठल जे भाऊंच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथे जमलात, पण दिवाळीचा हा जो काळ आहे, आज गोवत्स द्वादशी, हे सगळे 5 दिवस दिवाळीचे हे लक्ष्मीच्या पूजनाचे. पण पूर्वीच्या काली पैसा मिळवण्यासाठी दुसरा सोर्स जर म्हटलं, आपल्याकडे आजही पशूंना गोधन म्हटलं जातं. पूर्वी दुधावरती लोक व्यवसाय करायचे आणि दुधातून पैसा जो मिळायचा, शेतीवर. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भाऊनी सुद्धा त्यांच्या लहानपणामध्ये आणि तारुण्यामध्ये शेती खूप केली. मेथीची जुडी, ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती असेल. आणि काय अडचण आहे का? विठ्ठल गोधन म्हटलं जातं आणि त्या गोधनाची पूजा आजही शास्त्रांमध्ये उल्लेख येतो. गायीची शेण जिथं पडतं त्या शेणाच्या पवटीमध्ये लक्ष्मी असते असं म्हणतात. गायच्या शेणात लक्ष्मी. म्हणून जिथं गाय आहे, ज्या शेतकऱ्याच्या दारात गाय आहे. भारत कृषी प्रधान देश आहे. आपल्याकडे साईड बिझनेस केला जात नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये केला जातो. गावागावात आणि घराघरात लोकांनी जरशा गायी आणल्यात. ठेवायला हरकत नाही साईड बिझनेस म्हणून, पण शेतकऱ्याच्या दारात एक तरी गावरान गाय असली पाहिजे. कारण गाय जगली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर माणुसकी टिकेल. विठ्ठल त्या गोधनाच्या वासरासहित पूजनाचा दिवस म्हणजे आजची ही वसुबारस गोवत्स द्वादशी, उद्याची धनत्रयोदशी. आरोग्य जर म्हटलं तर ते फक्त पैशानेच येत नाही. संपत्ती जर म्हटलं तर पैशाने येत नाही. आरोग्य ही एक संपदाच आहे. आपण म्हणतो ना, आरोग्य धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तुते. आरोग्य ही एक प्रकारची संपत्तीच आहे. आज पैसा कमवण्यासाठी आपण आरोग्य खर्च करतो, पण येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण कितीही पैसे दिले तरी गेलेलं आरोग्य आपल्याला परत घेता येत नाही. पैशाने जी गोष्ट भेटत नाही तिचं नाव आहे आरोग्याची संपत्ती. विठ्ठल साधू संत ज्यावेळी फिरतात समाजातली गोडी टिकून ठेवण्यासाठी, आणि आज माणसं सकाळी डांबरीने चालतात ती साखर, रक्तातली साखर कमी होण्यासाठी. आपण साखर कमी होण्यासाठी पळतो. संत फिरले ती समाजातली गोडी टिकून ठेवण्यासाठी. म्हणजे किती तफावत आहे पहा. गरीब फिरतो भाकरीसाठी आणि श्रीमंत फिरतो खाल्लेली भाकर जिरवण्यासाठी. विठ्ठल
आरोग्य एक प्रकारची संपत्ती, म्हणून द्वादशीच्या नंतर येते ती त्रयोदशी. भगवान श्री धन्वंतरी भगवान परमात्म्याच्या 24 अवतारापैकी झालेला हा धन्वंतरी अवतार 24 अवतारापैकी एक अवतार आहे नारायणाचा. आणि धन्वंतरी भगवान त्या समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन ज्यावेळी प्रगट झाले. म्हणजे हा दिवाळीचा हा जो पिरियड आहे, ज्यावेळी इंद्राची संपदा दुर्वासाच्या शापाने ज्यावेळी समुद्रात बुडाली, त्यावेळी ती संपदा परत मिळवण्यासाठी केलेलं समुद्र मंथन हे दिवाळीच्या काळामध्ये झालेले. आणि हे 5 दिवस अत्यंत महत्वाचे. धनत्रयोदशी भगवान धन्वंतरी प्रगट झाले आणि त्या 24 अवतारापैकी एका अवताराची पूजा, म्हणजे डॉक्टर क्षेत्रातील जे असतील कोणी डॉक्टर वगैरे, त्याच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करतात. पण आरोग्य तुमचं आमचं सगळ्यांचंच महत्वाचं आहे. देवाचे डॉक्टर म्हणून धन्वंतरी भगवंताकडे पाहिलं जातं. त्यानंतर नरक चतुर्दशी भगवान कृष्ण परमात्म्याने भल्या पहाटे नरकासुराचा वध केला, ज्याने 16,100 कन्यांवरती अन्याय केलेला होता. इथे सगळे राजकीय नेते बसलेत. जगाच्या पाठीवरती महिलांवरती होणारा अन्याय आणि त्या अन्यायाच्या विरोधात पहिला बंड पुकारणारा एक महान पुरुष आणि महामानव म्हणजे भगवान गोपाल कृष्ण परमात्मा. बंड पुकारलं नरकासुराच्या विरोधात. 16,100 कन्यांची सुटका केली, वाऱ्यावर नाही सोडलं, त्यांच्याशी स्वतः लग्न केलं. 16,100 कन्यांचा स्वीकार केला, नरकासुराचा वध केला. म्हणून म्हटलं जातं की नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे स्नान करावं. ज्या काही पिढ्या आपल्या नरकात गेलेल्या असतील त्या दिवशी जर पितरांना तर्पण केलं त्या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे, हे का सांगते टाइमपास म्हणून नाही, दिवस ते चालू आहेत सध्या दिवाळीचे, म्हणून थोडीशी माहिती असावी. नरक चतुर्दशीच्या दिवशी पितरांच्या नावाने जर तर्पण केलं तर आपले पूर्वज जर नरकात गेलेले असतील तर त्यांच्या नरकाच्या यातना सुद्धा नष्ट करण्याची ताकद नरक चतुर्दशीच्या त्या ब्रह्ममुहूर्ताच्या स्नानात. त्यानंतर येतो तो दिवाळीचा दिवस अमावस्या. भगवती राजराजेश्वरी महालक्ष्मीच्या स्वरूपात कमलातून, तिला कमलाज म्हटले, कमळातून ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून उत्पन्न झाली, ती समुद्राची कन्या कमळातून ज्या दिवशी उत्पन्न झाली तो दिवस होता अमावस्येचा. आणि त्या अमावस्येच्या दिवशी ती प्रगट झाली. ती प्रगट झाली म्हणून सगळ्या जगाने तिची पूजा केली, तिचं पूजन केलं, तिची आराधना केली. म्हणून अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन. विठ्ठल त्यानंतर बलिप्रतिपदा भागवतामध्ये आज उल्लेख आहे. इथं बहुश्रुत मंडळी आहात तुम्ही. ज्यावेळी भगवान परमात्म्याने वामन अवतारामध्ये त्रिपाद भूमीची मागणी केली, विराट स्वरूप धारण केलं आणि बळीराजाने ज्यावेळी संकल्प सोडला, परमात्म्याने विराट स्वरूप धारण केलं आणि 3 पावलांमध्ये सगळं विश्व व्याप्त केलं. एका पावलात अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताल, आणि 7 पावलांमध्ये अधोलोक म्हणजे भूलोक भुवरलोक स्वर्गलोक जनलोक महलोक तपलोक आणि सत्यलोक. 3रं पाऊल ठेवावं कुठे? त्यावेळी त्या बळीराजाची विंध्यावली नावाची पत्नी पळत गेली, स्वामी तुमचं शरीर म्हणजे एक शेती ज्याच्यात पाप आणि पुण्याची शेती केल्या जाते. मस्तक खाली केलं त्याने, देवाने चरणाचा स्पर्श केला आणि बळीला सुताळाला घातलं. त्याने जी भक्ती केली ती म्हणजे आत्मसमर्पण नावाची भक्ती. राखेदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय यशाचा अंकिता. राखेदार वंटा बळीचा आत्मसमर्पण नावाच्या भक्तीचे आचार्य म्हणजे महाराज बळी आहेत. भक्तीवर प्रसन्न झाले. नवविधा ज्या भक्ती सांगितल्यात, आत्मसमर्पण आणि बलिदान नावाची भक्ती बळीराजाने केली. परमात्मा प्रसन्न झाले आणि महात्मा प्रल्हादजी प्रगट झाले. बळी, मी देवाची प्राप्ती करण्यासाठी आयुष्यभर भजन केलं, पण फक्त त्याचं दर्शन मला करता आलं, त्याचे चरण मला मस्तकावरती धारण नाही करता आले, पण तू धन्य आहेस. परमात्मा प्रसन्न झाले. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. तुझ्या भक्तीवर बळी मी प्रसन्न आहे, बोल तुला काय देऊ. देवा
घरातून बाहेर पडताना तुम्ही दिसावेत आणि बाहेरून घरात जाताना तुम्ही दिसावेत. आता घरात माणूस सावण्या वाट येतो का? मग दाऱ्या वाट, खिडकी वाट. तुम्हाला रुपालीताई पाटलाच्या जागी दुसरी पाटली ना आणायची होती का कोणी? मी हानू हानू हिंबर का तुमच्या पुढं? तुमच्या बायकांनी काय शपथ घातली का तुम्हाला कीर्तनात गेलं बोलायचं नाही? तुम्ही आपसात बोलू नका, माझ्याशी बोलायला काय हरकत नाही. ती आवडते माणसाची शपथ घातली. विठ्ठल माणूस घरात कुठून जातो? घरात मी माईक घेऊन खाली येऊ का? घरात जातो कुठून? दारातून जातो ना. मग घरात जाताना तुम्ही दिसावेत आणि बाहेर पडताना तुम्ही दिसावेत. मग देवाला कुठं थांबावं लागलं? त्याच्या दारात. द्वारपाळ बळी द्वारी झाला. परमात्मा त्याची द्वारपाल झाली. किती? 1 वर्षभर द्वारपाल झाली. तिकडे वैकुंठ वस पडलं. परमात्मा नाहीत, परमात्मा नाहीत, परमात्मा नाहीत. तेवी लक्ष्मी माता म्हणले मी जाते देवाला घेऊन येते. म्हणजे शाळण्या हाताने घेऊन येते. ते तसे येणारच नाहीत. मी जाते त्यांना घेऊन येते. त्यावी लक्ष्मी मातेनं रूप बदललं स्वतःचं. रडत बसली आणि बळीच्या राज्यात गेली. बळीराजाने विचारलं माझ्या राज्यात कोणाला रडायचीच पाळी नाही. आजही आपण म्हणतो ना इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. माझ्या राज्यात कोणाला रडायची गरजच पडत नाही. आणि माझी विनंती असेल तुम्हाला, ज्याच्या राज्यात रडायची गरज पडणार नाही अशाच राजाने मी निवडत जा. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? मागचे तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर काही? का तुम्हाला भुका लागल्या? तर म्हणजे नंतर आहे प्रसाद ठेवलेला आहे. नाही तर इथं बसलं की दाबून हाणायचंय. विठ्ठल जो दीन दुबळ्यांची सेवा करतो, जो गोरगरिबांच्या हाकेला धावून जातो. तसं पाहिलं तर आमदाराला मदत मागितल्यानं आमदार येतात. खासदाराला मदत मागितल्यानंतर खासदारांनी मदत करणं ही सोपी गोष्ट आहे. पण पंचायत समितीचा सदस्य असताना, मार्केट कमिटीचे उपसभापती असताना भाऊंनी या परिसरात दिलेली मदत, मला असं वाटतं की त्या 7-8 लाखामध्ये तुम्हाला तुमची एखादी गाडी घेता आली असती, घरच्याला एखादी गाडी घेता आली असती. पण 8-9 लाख रुपये खर्च करून ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली या परिसरामध्ये. जर अडचण आली दवाखान्यासाठी तर लोक त्यात बसून दवाखाना गाठू लागले. दवाखाना तुम्हाला उपलब्ध आहे, पण तुम्ही वेळेत जर पोहोचलात तर, आणि रुग्णाला लवकर जर पोहोचायचं असेल तर खेड्यापाड्यामध्ये ॲम्ब्युलन्सचीच गरज आहे, जी लवकर त्या रुग्णाला पोहोचतं करते. कधी कधी असं होतं मेजर अटॅक जर आला तर डॉक्टर इंजेक्शन भरून ठेवतात. इंजेक्शन ते औषध ते इंजेक्शनमध्ये जातं आणि पेशंटला द्यायच्या आधी तो पेशंट अटॅकने मरतो. बऱ्याचदा दवाखान्यात जायला 1 मिनिट जर उशीर झाला, 1 मिनिटाची काय किंमत असते हे एखाद्या रुग्णाला विचारा तुम्ही. मिनिटाचा हिशोब असतो. म्हणून रुग्णाला लवकर पोहोचलं. या दुर्गम भागामध्ये एखादा जर आजारी पडला तर त्याला पटकन हॉस्पिटलला पोहोचता आलं पाहिजे. म्हणून भाऊंनी या परिसरामध्ये रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. आईसाहेब रडत होत्या. बळीराजाने विचारलं थाप देत चला मध्ये, बाई तुम्ही का रडताय? म्हणे मी रडते याच्यासाठी, मला भाऊच नाही. तुम्हाला भाऊ नाही? मी आहे ना तुमचा भाऊ, मी तुमच्यासाठी भाऊ होईन. रडत होती ती. त्रैलोक्यात फिरले पण भाऊ करावा असं कोणी मला भेटलंच नाही. आजपासून तुम्ही माझी बहीण, मी तुमचा भाऊ. बळीराजाने त्या लक्ष्मीला स्वतःच्या घरी नेलं. 1 वर्षभर तिनं दास्यत्व केलं. 1 वर्षभर तिथे परमात्म्याने 1 वर्षभर दारात उभं राहून दारवंटा राखला आणि त्याचा द्वारपाल झाला. याला 1 वर्ष झालं होतं. म्हणजे ही बलिप्रतिपदा, ती बलिप्रतिपदा. आणि त्यानंतरचा दिवस जो आला यमद्वितीया, तो म्हणजे भाऊबीज. त्या दिवशी माता लक्ष्मीने बळीराजाचं औक्षण केलं आणि त्या औक्षणाच्या बदल्यात भावानी बहिणीला काहीतरी, तुमच्या तोंडाला इच्छूड असला का काय? बहिणीने ओवळल्यानंतर धर्मशास्त्राप्रमाणे भावाने त्या ताटामध्ये ओवळणी काहीतरी टाकायची. निदान तिला भाड्या तोड्याचे पैसे तरी भागतील एवढी तरी नोट टाकीत जा वजनदार. हल्ली मला वाटतं की आपल्या खेड्यापाड्यातल्या अजूनही काही भागात होतात, पण काही भागातल्या भाऊबीज आणि रक्षाबंधन हे संपूनच गेले. पा बहीण भाऊ एकमेकांना भेटतात पण डायरेक्ट कोर्टामध्ये. हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद.
विठ्ठल मी तुझा भाऊ येत आहे, तुम्हाला ओवाळलं, सांग तुला ताटामध्ये ओवाळली म्हणून काय टाकू. त्यावेळी लक्ष्मीने सांगितलं, तुझ्या दारात जो द्वारपाल आहे ना, जो नोकर आहे ना, तो मला देऊन टाक. म्हणे ताई तू माझी बहीण आहेस आणि त्या द्वारपालाला मागतेस, नोकराला मागतेस. ते म्हणे तुझ्या दारातला नोकर म्हणजे सामान्य नोकर नाही, माझे मालक आहेत ते. फक्त माझे मालक नाही, ते या त्रैलोक्याचे मालक आहेत. बळी ढासा रडू लागला की माझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी देवाला त्रिपाद भूमी दिली, पण त्या त्रिपाद भूमीच्या मोबदल्यामध्ये जगाच्या मालकाने माझ्या दारात साखरी केली. मी किती दुष्ट आहे का देव माझ्या दारात राबला. बळीराजाला रडू आलं, पण त्या भक्तीवरती प्रसन्न झाली लक्ष्मी माता. मी दरवर्षी तुला औक्षण करण्यासाठी येत जाईल. यमीने यमाला ओवाळलं, यमाला त्या दिवशी यमाच्या बहिणीने ओवाळलं. यमी यमाची बहीण. आता यम म्हणजे यमीच कम की एक माणूस लगेच कम, तो आला असं जाहीर करायची गरज पडत नाही. यमीने यमाला ओवाळलं, माता लक्ष्मीने राजा बळीला ओवाळलं. म्हणून त्या दिवशीपासून बहिणीने भावाला ओवाळण्याची आणि औक्षण करण्याची पद्धत आहे. दोन्ही दिवस ओवाळलं जातं, पण प्रतिपदेला मालकीन मालकाला ओवाळते. म्हणजे ते ताट चुकलं नाही पाहिजे. इकडं रेंज नाही का टावरच नाही, कधी कधी टावर खालीच रेंज नसती. पा आपल्या मराठवाड्यातली म्हणे कधी कधी येरीच्या जवळचा वापा कोरडा राहतो. विठ्ठल माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? काय अडचण वगैरे तर नाही ना? आज बऱ्याचदा जेव्हा नवी पिढी जुन्या पिढीला विचारायला जाते, बाबा असं का, ते म्हणतात गपचूप बसायचं, जास्त पंचायती करायच्या नाही. आपल्याकडे बऱ्याचदा नवी पिढी प्रश्न विचारते, त्यावेळी जुन्या पिढीने उत्तर दिले पाहिजेत. या गोष्टीचं कारण काय आहे, या गोष्टीचं कारण काय आहे. कारण देत नाहीत म्हणून जुनी पिढी बऱ्याच गोष्टी बदलून टाकायलेत. आता लग्न 16 संस्कारापैकी विवाह हा एक संस्कार आहे. त्या लग्नामध्ये ते हळदीचा मांडवच का रचला जातो, त्याच्यामध्ये 1.25 महिना त्या नवरदेवाने पुन्हा डबल जायचंच का नसतं. त्यानंतर लग्नात आंतरपाठच का धरला जातो, तोही असा धरला जातो, ते धरीतेच का कळत नाही मला. दृष्ट वधूवरान करिता, म्हणजे दोघांनी एकमेकांना पाहिलं नाही पाहिजे असं धरले पाहिजे. पण ते आंतरपाठ धरणारे डेंजर असतात. दोघे करावी उभी, ते 5ही मंगलाष्टका एकूण एकाकडे टुळू पाहतात. प्री वेडिंग हे भारतीय संस्कृती नाहीच आहे. तुम्हाला माझ्या काही गोष्टी पटतील न पटतील, लग्नात आंतरपाठ त्यासाठी धरायचं आहे की 5 मंगलाष्टका होईपर्यंत दोघांनी एकमेकाला पाहणे नाही. पण प्री वेडिंग शूट करून तुम्ही जर स्क्रीनवर ते फोटो लोकांना दाखवत असाल तर लग्नामध्ये आंतरपाठ धरला काय नाही धरला काय त्याने काही फरक पडत नाही. विठ्ठल ही गोष्ट करतात तर ती का केली जाते? हिंदू धर्माचा कोणताही सण हा विनाकारण नाही. आपल्याकडे बावळट सारखं कोणतीही गोष्ट करत नाहीत. प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे, आध्यात्मिकही कारण आहे. आणि प्रत्येक गोष्टीला हिंदू धर्मातल्या प्रत्येक सणाच्या पाठीमागे, व्रत वैकल्याच्या पाठीमागे सायंटिफिक सुद्धा रिझन आहे, त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. काही लोक प्रश्न विचारतील, ताई वाढदिवस साजरे करावेत का? जरूर करावेत, पण ते करावेत की नाही तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरे करतायत त्या पद्धतीवर अवलंबून असतं. वाढदिवस करायचे की नाही करायचे. वाढदिवस करावेत, साधू संतांनी आशीर्वाद दिलाय ना, अकल्पायुष व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची आदासा, आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाशी. साधू संतांनी सुद्धा आशीर्वाद दिलाय. वाढदिवस साजरा करायचा आहे. काही म्हणतील त्या दिवशी माणसाचं 1 वर्ष आयुष्य कमी होतं, पण याला वाढदिवस का म्हटलंय? या शरीराचा भरोसा नाही भाऊ, या शरीराचा भरोसा नाही. कधी कोणाचं द एंड होईल हे सांगता येत नाही. कोणाच्या आयुष्याचा पडदा कधी पडेल हे सांगता येत नाही. असं असताना सुद्धा आतापर्यंत या शरीराने आपल्याला साथ दिली, त्याचा दरवर्षी कृतज्ञता सोहळा व्यक्त करायचा आणि त्याचा सत्कार करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस आहे. विठ्ठल म्हणून वाढदिवस असेच असावे जे शास्त्र संमत आणि धर्मसंमत आहेत. वाढदिवसाला
अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे नेत्यांचे वाढदिवस कशा प्रकारे साजरे होतात हे मला आपल्याला वेगळं सांगायची गोष्ट नाही. कोंबड्या कापल्या जात असतील, बाटल्या फुटत असतील आणि DJ डॉल्बीच्या पुढे जर तरुण पिढी जर लयाला जात असेल आणि तरुण पिढीमध्ये संस्कृतीचा जर ऱ्हास होत असेल तर माझी कळकळीची विनंती, कृपया असे वाढदिवस साजरे करू नका, असे करू नका. तुमची छाप तुम्हाला समाजावरच टाकायची असते, पण तरुण पिढी अख्खी बरखास्त होती. हे सगळ्यात मोठं दूषण. वाढदिवस त्याच पद्धतीने साजरे झाले पाहिजेत ज्यामध्ये सात्विकता असेल, ज्यातून समाजाला काहीतरी आदर्श घेता येईल. आणि या परिसरातला भाऊ तुमचा प्रथम वाढदिवस असेल की जो तरुणावर आणि सगळ्या समाजावरती प्रभाव टाकणारा आणि आदर्श पद्धतीचा वाढदिवस साजरा झाला. अशाच प्रकारचे वाढदिवस साजरे व्हावे. या वाढदिवसाला तुम्ही हरिकीर्तन ठेवलं, मला माझी अशी विनंती, पुढचा एखादा वाढदिवस तुम्ही एखाद्या अनाथाश्रमात साजरा करा, एखादा वाढदिवस एखाद्या वृद्धाश्रमात साजरा करा. हे सगळे घरून खाऊन येणार आहेत. खाऊन आलेल्याला अन्नाची किंमत कधी कळत नसते. म्हणजे उपाशी पाठव मला असं नाही म्हणायचं. जो घरून खाऊन आला त्याला अजून जेव घातलं तर त्याला अजीर्ण होतं. सर्वाभूती द्यावे अन्न. पण जो उपाशी, आता ह्या दिवाळीत सगळे आपण सण साजरे करणार आहेत, पण अजूनही समाजातील असे काही घटक राहतील की ज्यांच्या घरामध्ये दिवाळीला चूल पेटणार नाही. असे काही दुष्काळ भागातील दुष्काळग्रस्त घरं असतील, कुटुंब असतील शेतकऱ्यांचे, फुटपाथवरती राहणारे अजून काही असे भिकारी असतील. आपल्या घरात पुऱ्या होतील, आपल्या घरात पोळ्या होतील, आपल्या घरात लाडू होतील, आपल्या घरात करंजा होतील, पण अशा गोरगरिबांच्या घरामध्ये साधी चूलही पेटली जाणार नाही. विनंती असेल माझी, ज्या ज्या वेळी दिवाळी येते आपल्या घरात आपण लाडू चिवडा केला ते प्रत्येक घराचा एक एक मूठ, दोन दोन मूठ जरा एकत्रित करा. गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, गावची जी ग्रामपंचायत असेल, माझी विनंती असेल, माझं आवाहन आहे सगळ्यांना की सगळ्या गावागावातील, वाडी वस्तीतील ग्रुप ग्रामपंचायत असेल, सेपरेट ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्या गावागावात जे नेत्यांचे कार्यकर्ते स्वतःला म्हणून घेतात, थोडा एक दिवस समाजासाठी द्या. सगळ्या गावातला, सगळ्या घराघरातला मुठमुठ चिवडा, एक एक करंजी, एक एक लाडू असं एकत्रित करा. आणि ज्या भागात ज्या गरीब लोकांना दिवाळी साजरी करता आली नाही, तो सगळ्या लोकांच्या घरचा एकत्रित केलेला चिवडा, लाडू त्याचे पॅकेट करा. ज्या भागात दिवाळी साजरी झाली नाही त्या गोरीगरिबांच्या घरी जाऊन त्यांना ते पॅकेट वाटा आणि त्यांच्यासोबत एक 10 मिनटं 15 मिनटं बसून जरा दिवाळी साजरी करा. शपथ घेऊन सांगते, आत्तापर्यंत आपण केलेल्या दिवाळ्या तुम्हाला वेगळाच आनंद देऊन गेलेले असतील, पण गरीबाच्या सोबत जर तुम्ही 10 मिनिटाची जर दिवाळी साजरी करत असाल तर उभ्या हयातीत हजारो दिवाळ्या साजऱ्या कराल, पण गरीबासोबतची दिवाळी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आपल्यामुळे एखाद्याला आनंद मिळणं ही दिवाळी, आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू येणं ही दिवाळी, आपल्यामुळे एखादा प्रसन्न होऊन त्याच्या मनात आपल्याला आशीर्वाद देण्याची इच्छा होणं ही आयुष्यातली खरी दिवाळी. दसरा दिवाळी तुझी माझा सण, किंवा साधू संत येती घरा, मागचे दार बंद करा, पुढचे दार बंद करा, मागच्या दाराने बोवारा करा. हे असं नाही. आपण खातोय पण आपल्यासारखा एक घासभर अन्न का होईना, पण इतरांना जर भेटलं तुका मने फार होना तरी परंपकार, होना तरी परंपकार, होना तरी परंपकार. तुका मने फार होना तरी परंपकार, होना तरी परंपकार, होना तरी परंपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. निदान फुकटचं पाणी तरी पाजा. पण बऱ्याच जणांच्या घराला बंगल्यालाच पाट्या असतात. कुत्र्यांपासून सावधान. म्हणजे बाहेरच्या दारातल्या का आतल्या याचं संशोधन होणं अजून बाकी. विठ्ठल आजही समाजकारण करत असताना, समाजकारण आणि राजकारण, माझे वाक्य काळजात उतरून घ्या. ज्या दिवशी या भारत देशामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येईल, राजसत्तेला धर्मसत्तेचा अंकुश असेल,
त्या दिवशी या भारतामध्ये रामराज्य, शिवराज्य, सुराज्य आणि बळीचं राज्य यायला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. ज्या दिवशी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकमेकाच्या निगराणीखाली काम करतील. आपण एखाद्या गरिबासाठी दिलेला 1 मिनिटाचा वेळ, एखाद्या गरिबासाठी दिलेली आपण आपली जबान, एखाद्या गरिबासाठी दिलेली आपण आपली अनमोल किमतीची सही, त्या सहीमुळे, आपल्या वेळेमुळे, आपल्या जबानीमुळे कधी नव्हे ते आज एखाद्या गरिबाचं जर कल्याण होत असेल, भिवंडी जवळचं नाही, त्याच्या घरात चूल पेटत असेल, त्याच्या मुखात पूर्णाचा गोड घात जात असेल, आपल्यामुळे त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत असेल, त्या दिवशी त्या गरिबाने आपल्याला दिलेला, मनापासून अंतःकरणापासून दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायाचं, देहूच्या तुकोबारायाचं आणि पैठणच्या नाथांचं दर्शन त्या दिवशी आपल्याला त्या गरिबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, थोडा आवाज उचलून द्या आणि मोबाईल सायलेंट ठेवा. हो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो, इनका दामन पकड़ कर तो देखो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. राम को मांगने मेरे प्यारे, राम से मांगने मेरे प्यारे, जिंदगी का सहारा मिलेगा, जिंदगी का खजाना मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा. इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. म्हणजे टाळी वाजवणं आणि तोंडाने म्हणणं हेच केवळ भजन नसतं. तुमचे दोन्ही हात एखाद्याच्या कामी जर पडत असतील अडचणीच्या वेळी, मला असं वाटते की हे ॲम्ब्युलन्स एक दिली भाऊ तुम्ही, पण त्या ॲम्ब्युलन्सने आजपर्यंत कित्येकाचा जीव वाचवलेला असेल आणि जीव वाचून त्या कित्येक लोकांनी तुम्हाला किती वेळा आशीर्वाद दिलेला असेल. आशीर्वाद थोड्या थोड्या गोष्टींमधून घ्यायचा असतो. नाही तर आता मी सगळ्याला जेव घालणारे, दारात भरून मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचा असेल, दमदाटी करून लोक आशीर्वाद देत नसतात. आशीर्वाद मनापासून घ्यायचा असतो. एक काळ तुम्ही भोगला म्हणून त्या गोष्टीची जाणीव भाऊ तुम्हाला, आणि ज्याने भोगलंय त्याला त्या गोष्टीची अजूनही जाणीव असते. म्हणजे बालपण जे गेलं भाऊंचं अतिशय बिकट परिस्थितीमध्ये गेलं. 5 भाऊ, 3 भाऊ आणि 2 बहिणी, हे 5 जणांचं कुटुंब. शेतकरी व्यवसाय आणि शेती करत असताना मराठवाड्याच्या शेतकऱ्याला, म्हणजे आता तरी पाण्याचे ऊर्जा स्रोत आपल्यासोबत उपलब्ध आहेत, आता बोर मारतात, आता विहिरी खांदतात. त्या काळी चोरी होताना सुद्धा पैशाची चोरी होत नव्हती. लोक धान्य चोरायचे, पैशाची चोरी आता नव्हतेच पैसे, तर चोरणार कुठून? आता पैसा मुबलक आहे, सगळंच मुबलक आहे. पण पूर्वी जो आनंद होता तो आनंद आता आत्ताच्या गोष्टीत राहिला नाही. मग अशी विषय निघला होता, मी काकूला म्हटलं, काकू लहानपणी आम्ही शाबूच्या खिचडीसाठी रडत होतो, पण घास वाट्याला येत नव्हता. आता टोपलं पुढं मांडा, पण त्याच्यात ती चव राहिली नाही. त्यावेळी मिळत नव्हतं म्हणून त्या गोष्टीची किंमत होती. आज आडमाप झालंय. ज्या दिवशी घरात काही नसतं ना, त्या दिवशी घरात माणसाला भुकेने झोपूच देत नाही. भूक इतकी तीव्र असते. ज्या दिवशी खायला असते त्या दिवशी माणसाला भूक सतावत नाही, पण ज्या दिवशी घरात काही नसते त्या दिवशी भूक माणसाला शांत झोपू देत नाही. एक हालाकीचा काळ गेला आणि जो तो भेटेल तो सांगते की भाऊनी शून्यातून विश्व निर्माण केलं. शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं? मला असं वाटतं की तारुण्याच्या उंबरट्यावरती मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करणारे भाऊ, तुमच्यासारखे व्यावसायिक माणसाने, तुमच्यासारखे उद्योग धंदे, छोट्यातून मोठा व्यवसाय सुरू करणारे काही व्यक्तिमत्व या भागामध्ये नक्कीच आदर्श ठरतील.
वडिलांची इच्छा होती की खूप शिकावं, पण भाऊला त्याच्यामध्ये एवढा रस नव्हता शिक्षणात. वडिलांच्या मार्गदर्शनाने शेती केली, शेती सुंदर केली. थोड्याशा पाण्यात सुद्धा तुम्ही सगळं क्षेत्र ओलिताखाली कसं आणू शकतात. हे वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संत चरित्रामध्ये संत सावता महाराजांनी ते चरित्र आपल्यासमोर ठेवलं की कमी पाण्यातही तुम्ही बागायती शेती करू शकतात. कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी. मेथीच्या जोडीपासून ते उपसभापती आणि पंचायत समितीचं सदस्य इथपर्यंतचा हा प्रवास. मला असं वाटतं की बिकट परिस्थितीमध्ये तुमच्या मनात समाधान होतं, म्हणून समाधान जनरल स्टोअर्स उभं केलं आणि त्या समाधानाने खरंच समाधान दिलं. काही काही गोष्टी खरंच लकी असतात, माणसाच्या लकी असतात. त्या काही गोष्टीत काय म्हणतात, तिथून जे प्रगती माणसाची होत चालते. एक दुकान होतं, एका दुकानाचे 3 दुकानं झाली, दुकानं 3 झाले, पण कुटुंब एकच राहिलं. हा तुमच्या कुटुंबाचा सगळ्यात मोठा आदर्श आहे. या कुटुंबामध्ये मला रामायण पाहायला मिळालं 20 मिनिटं, नाही तर घडी घडी फुटाफुटावर महाभारत आहेच आमच्या नशिबाला. कोण सून सासूला बोलत नाही, सासू सुनाला बोलत नाही, मुलगा बापाला बोलत नाही, बाप मुलाचं तोंड पाहत नाही. हे दृश्य आपल्याकडे कमी आणि कमी असावेत. तुमच्या मनात काहीच नसतं, तुमच्या मनात काहीच नसतं, पण बऱ्याचदा रामायण आणि महाभारत घडून आणण्यासाठी बऱ्याचदा हातभार आमचाच असतो. यांच्या मनात आलं तरच घरात रामायण होतं, आणि आमच्या मनात जर नसेल तर घरात महाभारत होतं. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कारणीभूत असतो. माझी विनंती असेल तुम्हाला उपदेशाचे डोस पाजावेत एवढी मोठी, एवढी अधिकारी आणि एवढी ज्ञानी मी नाही. म्हणजे कीर्तनकाराच्या हातात माईक आलं का त्याने सगळ्यांचा बाप समजून बसायचं नसतं स्वतःला. आपल्यापेक्षा अभ्यासू माणसांना आपली पित्र जेवलेली माणसं पुढे बसलेली असतात. तुम्हाला उपदेश करण्यासाठी मी इथे आले नाही. माझा एक सल्ला म्हणून तुमच्या काळजात ओतून घ्या. घराघरात आपला जन्म, आपले वडील ज्यावेळी आपलं कन्यादान करतात, आपण सासरी जातो सोन्याच्या पावलांनी, लक्ष्मीच्या पावलांनी. आपला जन्म आणि बापाने आपलं कन्यादान घराघरात रामायण घडून आणण्यासाठीच केलेलं आहे, महाभारत घडून आणण्यासाठी नाही. विठ्ठल माझ्याही वाट्याचं भावालाच भेटलं पाहिजे असं वाटतं, तिथं रामायण होतं. माझ्याही वाट्याचं भावाला भेटलं पाहिजे आणि भावाचं सुद्धा सगळं मलाच मिळालं पाहिजे, तिथं महाभारत होतं. मग दुसऱ्याच्या धनावर ज्याचा डोळा असतो, शास्त्राच्या परिभाषेमध्ये त्याला रावण आणि त्याला दुर्योधन म्हणतात. विठ्ठल माझ्या भावाचं सुद्धा वाट्याला भेटलं पाहिजे, आपल्या भावाला राज्य उपभोगता यावं, आईचं वचन आणि पित्याचं वचन सांभाळलं जावं. अंगावर वल्कल्पस्त्र परिधान करून 14 वर्षाचे वनवास पत्करणारे एक राम या भूमीनं जन्माला घातली. सुनहू प्राण प्रिय, हे दोघं बोलू नका. भावत जी का देहू एक वर भरत ही टीका, माग दुसर वर कर जोरी, पुरवहुनाथ मनोरथ मोरी, तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी, 14 बरस. एका भावाने भावासाठी राज्य सोडलं आणि वनवास पत्करला, पण दुसऱ्या भावाने राज्याचा उपभोग नाही घेतला. भाऊ येत नाही राज्य उपभोगण्यासाठी. तुझ्या पादुका मला दे, तुझ्या रूपाने त्या सिंहासनावरती स्थापन करतो. अरे किती मोठा त्याग आहे हा. आपल्याकडे असं होतं, मोठा भाऊ गेला पंढरपूरच्या वारीला 4 धामाला, धाकटा त्याच्या गंजीतल्या पेंड्या तरी उपशीन, त्याचं कडूळ तरी कापून आणीन, त्याची वैरण तरी चोरीन, त्याचा टहाट तरी भाजून खाईन. हे अत्यंत घसरलेले विचार आपले येतं, हे क्वालिटीचे विचार आपले येतं. आपले विचार असे आहेत म्हणून आपल्या घराघरात महाभारत घडते. पण रामायणासारखं कुटुंब एकत्रित ठेवणं आणि आत्तापर्यंत हे असे कुटुंब आमच्या नशिबाने कमी पाहायला भेटतात. घराघरात रामायण झालं पाहिजे, घराघरात संस्कृती टिकली पाहिजे.
आज एका घराची 2 घरं होऊ लागली, 2 घराची 4 दारं होऊ लागली, म्हणून संस्कृती टिकत नाही, संस्कृती लयाला चालली. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये माणूस इतका सुसंस्कारित घडला जातो, जसा पाथरवटाच्या हाताखाली एखादा दगड देव म्हणून घडला जातो. विठ्ठल एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये माणूस जो घडला जातो. संस्कृती म्हणजे काय? कोण म्हणतं की संस्कृतीला, त्या संपत्तीला सुगंध नसतो? तुमच्या घरात असलेली टिकून राहिलेली संस्कृती, त्या संपत्तीचं सुद्धा सुगंध आहे. ज्या घराच्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं नाणं पैसा अडका ठेवतात, त्या घराच्या तिजोरीमध्ये तुम्ही तुमची संस्कृती सुद्धा ठेवा. ज्या घरात फक्त संपत्ती असते, संस्कृती नाहीशी होते, त्या घरातलं धन एक तर जळतं तरी नाही तर बुडतं तरी. द्वारकेत सोनं भरपूर होतं, संस्कृती राहिली नाही, द्वारका बुडाली. लंकेत सोनं भरपूर होतं, अख्खी लंका सोन्याची होती, संस्कृती राहिली नाही म्हणून लंका जळाली गेली. जळतं तरी नाही तर बुडतं तरी. म्हणून घरात संपत्ती असावी, पण त्याबरोबर संस्कृती सुद्धा असावी. संपत्ती बुडते, संपत्ती जळते, संपत्ती नाहीशी होते, पण संस्कृतीची शिदोरी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकून राहते. विठ्ठल तोला मोलाचं वाक्य बोलते. दिवसभर एवढे कष्ट करा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि या उभ्या आयुष्यात एवढा परमार्थ करा, एवढे सज्जनपणाने वागा. नाही पाळंदी पंढरीची वारी आपल्याला घडली हरकत नाही. एवढे सज्जनपणाने जगा, वागा, बोला की पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबाच्या आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपल्याला जन्म भेटला पाहिजे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे घरीचे दास जन्म घेते, जेथे वैष्णवाचा जेथे वैष्णवाचा वास, 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 पुण्यभूमी पवित्र जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. पवित्र महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आपले संस्कार, आपली संस्कृती, विधी, संस्कार, सोहळे, सगळ्या परंपरा, प्रत्येक घरात प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा चांगला जन्माला यावा. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा धोंडा उभा ठाके. प्रत्येक माय बापाला वाटतं आपल्या कुळात चांगलाच मुलगा जन्माला यावा, ज्याने आपल्या कुळाचा उद्धार करावा. एक वाक्य बोलू तोला मोलाचं, जबाबदारीवर बोलते हा. प्रत्येक घराण्यात मुलगा असाच जन्माला यावा ज्याने बापाचं नाव पुसावं. मी बापाच्या नावाला कलंक लावावा असं नाही म्हणत. तुम्ही कदरलेले आहेत का सगळेजण? तुम्हाला असं वाटत असं काय भाऊला कीर्तनच करायचं सुचलं आणि दिवाळीच्या याच्यात घरी आम्ही फटाके फोडले असते, सुट्ट्या येतं, सुट्ट्या घालवल्या असते लेकरा बाळासोबत, काय वाढदिवस ठेवला म्हणून यावं लागलं. प्रत्येकाच्या घरात असाच मुलगा जन्माला यावा ज्याने मायबापाचं नाव पुसावं, पण आपलं नाव त्याने रोशन करावं. आज प्रत्येकाची ओळख काय आपली? अमक्याचा मुलगा, अमक्याची मुलगी, अमक्याची सून, अमक्याची बायको.
एक दिवस मायबापाच्या कष्टाने असा दिवस यावा की आपल्या नावाने आपल्या मायबापाची ओळख समाजामध्ये व्हावी. पुत्र भावायचा गुंडा पुत्र भावायचा गुंडा पुत्र ज्याच्या हातात हिरो होंडा, आई बापाच्या डोक्यावर धोंडा, बायकोचा गोळी तो गोंडा, एकच चंद्र तम हंते. गुंड नाही तर गुंडा, गुंडा वेगळा आहे आणि गुंड वेगळा आहे. प्रत्येकाच्या कुळात असाच मुलगा जन्माला यावं, एक काहीतरी समाजात हवा करणं हे खरं जीवनाचं हित नाही. आज लोक नाव करण्यासाठी काही करतात, नावासाठी हापापलेलं जग. आज काही गोष्टीच नावासाठी चालल्यात. एक 8-10 लाखाची गाडी घेणं आणि गावात हवा करणं, इथं प्रत्येक जण पहा तुम्ही 75% लोकांना एकच टेन्शन असतं, आज स्टेटस काय ठेवायचं. आधी स्टेटस असावं लागतं, मग ठेवायला हरकत नाही. स्टेटस ठेवायला फक्त सेकंदच लागतो, निर्माण करायला आयुष्य जातं. फोटो काढण्यासाठी मिनिट लागत नाही, पण समाजात इमेज निर्माण करण्यासाठी सगळं आयुष्य चंदनासारखं झिजवावं लागतं, आयुष्य खर्च करावं लागतं. माझ्या ताईंना आयुष्य स्टेटस ठेवणे इतकं सोपं झालं असतं ना, मला असं वाटतं की आयुष्यात दुःख राहिलंच नसतं कधी. स्टेटस ठेवणं एवढं जर आयुष्य सोपं असतं तर. रील करून हवा होत नसते समाजामध्ये. सध्या एकच धडाका आहे, जो तो पहा मोबाईल समोर काय माकड चाळे करीन. सध्या विदूषकाचं जग आहे. पहा तुम्ही चांगला फोटो टाका, सात्विक कोणी त्याला लाईक आणि कमेंट्स करणार नाही. विदूषकासारखा टाका, 100 कमेंट येणार एका मिनिटाच्या आत. आता हे माता भगिनी सहज एखादा फोटो जर पोस्ट केला महिलेने, मला सर्दी झाली, एका मिनिटामध्ये जगभरातून सगळ्या भारतातून 100 कमेंट तिच्या फोटो खाली येणार. मॅडम आमकी गोळी घ्या, मॅडम तमका काढा प्या, मॅडम आमका औषध घ्या. घरातली बायको 3 दिवस झाले सर्दीने शिंकती, तिच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. म्हणजे आज आम्ही करतोय काय, रील कडून हवा होत नसते, स्टेटस ठेवून हवा होत नसते. त्यासाठी खूप जगावं लागतं, खडतर परिस्थिती झिजावं लागतं. आज मी स्टेटस काय ठेवावं, स्टेटसच्या पाठीमागे जाणारा जमाना, म्हणजे आपली विचाराची पातळी किती घसरत चालली. वैचारिक पद्धतीचं आपलं होत असलेलं हे अधःपतन. गाडी घेऊन हवा करणं ही खरी जीवनाची श्रीमंती आणि हे खरं जीवनाचं हित नाही. आपल्याला फेसबुकला 10,000 फ्रेंड आहेत, म्हणजे टाइम पडल्यानंतर एकही कामी येत नाही. कधी का चुलीत घालायचे का. एकच मित्र असावा, एक वाक्य बोलू गोड. तसे तुम्ही चॅप्टर लोक आहात, ॲडव्हान्स असतात राजकारणातली लोक. 1000 मित्रापेक्षा 1000 कपटी शत्रू, 1000 कपटी मित्रांपेक्षा एक दिलदार शत्रू कधी चांगला असतो. 1000 कपटी मित्रांपेक्षा एक दिलदार शत्रू कधी चांगला असतो.
मित्र जोडतोत आम्ही, पण मित्र असेच जोडा जे तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जातील. गेरो के पीछे भागती और फिर कहती की धोका हो गया. चांगल्याच्या संगतीत राहा, आयुष्याचा सुगंध येतो. विठ्ठल आपले कोटीनं फॉलोअर्स आहेत, हे खरं जीवनाचं हित नाही. आपल्या कीर्तनाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते, हाऊसफुल होत असतं. तुमच्या कीर्तनाला लोकांनी येणं हे खरं जीवनाचं हित नाही. महाराष्ट्रात सप्ताह चालू झाला गावागावात, तर कीर्तनकाराच्या यादीमध्ये आपलं नाव पुढं असणं हे खरं जीवनाचं हित नाही. लोकांनी तुम्हाला खूप ब्रह्मचारी म्हणणं, खूप चांगला कीर्तनकार म्हणणं, खूप चांगला संत म्हणणं. लोक कोणाला चांगलं म्हणतात? आज ह्याला म्हणतात, उद्या त्याला म्हणतात. लोकांचं काय घेऊन बसले तुम्ही? लोक रामाला सुद्धा म्हणत होते तुम्ही वनाला जाऊ नका. रामप्रभूने लोकांचंच ऐकलं असतं तर समाजाच्या नजरेत पडले असते ते. त्यांनी धर्माचं ऐकलं, शास्त्राचं ऐकलं, नीतीचं ऐकलं आणि साधूचं ऐकलं. 14 वर्षाचा वनवास पत्करला, लोकांचं ऐकलं असतं तर आज मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगाने त्यांच्याकडे पाहिलंच नसतं. माझा अधिकार नाही तेवढा बोलण्याचा, तेवढी साधना नाही, पण एक वाक्य काळजात उतरून घ्या. लोकांच्या नजरेत माणूस पडला तरी हरकत नाही, पण साधूच्या संताच्या नजरेत माणूस उठला पाहिजे. आपला परमार्थ समाजासाठी नाही, समाजाने मोठं मानावं म्हणून नाही. आपला परमार्थ कधीतरी शास्त्राच्या भाषेत बसला पाहिजे. शास्त्राच्या भाषेत परमार्थ बसणं हो. साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे ज्याचं वागणं आहे, ज्याचं वर्तन आहे, साधू संतांनी जे हित साध्य करण्यासाठी सांगितलं, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध व्हावे. साधू संतांनी जो हिताचा मार्ग सांगितला त्या मार्गाने जाऊन ज्याने हित साध्य केलं तुकोबाराय सांगतात त्याचे मायबाप धन्य. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहेत. हित साध्य केलं पुत्राने पण धन्यता मिळाली मायबापाला. इथं बसलेल्यापैकी कुणाचा मुलगा जर MPSC करतोय, UPSC करतोय, स्पर्धा परीक्षा देतोय, मायबापाच्या कष्टाचं चीज झालं. आणि कुणाचा मुलगा जर PSI IPS, कोणी BDO, कोणी तलाठी, ग्रामसेवक,
तहसीलदार नायब तहसीलदार जर कोणी झालं आणि मग वाढदिवस तुमचा आहे पण तुमच्या जर मनात आलं मी जशी गरिबी भोगली तशी आमका माझा मित्र गरिबी भोगतोय पण त्याचा पोरगा गरिबीतून शिकला ना IPS PSI झाला, क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाला. मग वाढदिवस आपलाय पण गरिबाच्या लेकराचं कौतुक केलं पाहिजे का नाही? कारण तुम्हाला गरिबीची जाणीव. तुम्ही जर त्या अधिकाऱ्याला वाढदिवसाचं आमंत्रण दिलं आणि जर त्यांची गाडी इथं आली, ती गाडी आता दिव्याची गाडी येणार म्हणजे आवाज करतच येणार. कीर्तनात त्यांचं आगमन झालं, तुम्ही इथं बसलेले माझ्याकडे पाहणार का सगळे पाठीमागे पाहणार? सगळे मागे पाहणार. म्हणजे काय मच्छर जरी आलं तर आपण पाहतो, मग गाडी येणार आपण पाहणार ना. तुमच्यातले कोणीतरी 5-25 जण पाठीमागे जाणार पळत, त्या साहेबाला त्या मॅडमला इकडे घेऊन येणार, त्यांचं आगमन इकडे होणार. पण तुम्ही सगळेजण पाठीमागे पाहणार आणि तुम्ही चर्चा करणार. फार हालाकीचे दिवस काढले हो. अहो लहानपणी हा लहान होता, याला पॅन्ट सुद्धा नीट नव्हती घालायला, वया सुद्धा नव्हत्या हो. एका वळीत वर्गपाठ आणि ग्रहपाठ करत होता. बापाला चप्पल नव्हती हो घालायला. आणि आपल्याला फटाके मिळावे त्याच्यासाठी बरेच जण बाप दिवाळीला चप्पल सुद्धा बदलत नाही. अनेकांच्या बनेली फाटलेल्या असतात पण पोराला घरात मारतं शर्ट नवा असतो. हे समर्पण आहे बापाचं. तिची साडी कदाचित तिला खोसाटा लागला, तिनं तिला ठिगळ दिलं असेल. या 10-5 वर्षात एवढे वाईट दिवस नाहीत कोणाला, पण आपल्या लहानपणी तिनं एका साडीला ठिगळ देऊन ती साडी ठिगळ लावलेलं मध्ये घालायची, डोकं वरून पदर घ्यायची आपली माय. पण सण जवळ आला, नाही कपडे भेटले तर निदान 100 रुपयाचे फटाके तरी प्रत्येक घरात येतात. हे आईवडिलाचं समर्पण आहे आपल्यासाठी. तुम्ही पाठीमागे पाहताल आणि पुरुष मंडळी असे वोट करताल. ते कोपऱ्यात बसलेले काका आहेत ना, टोपी घातलेले, कपडाला गंध आहे असं कोणीच नाही, कृपया पाहू नका तिकडं. त्यांच्या गळ्यात माळे. ते बसलेले काका आहे ना, आलेला साहेब त्यांचा पोरगा आहे आणि ते बसलेले काका आहे ना त्या साहेबाचा बाप येतो. तुम्ही इकडे म्हणताल आयुष्य कष्टात गेलं बाई, भांडे घासू घासून लोकांच्या शेतात खुरपण करू करू बाईच्या पायाला भेगा पडल्या पण लेख शिकवली आणि कष्टाचं चीज झालं. आज या बाईची लेख दिव्याच्या गाडीत बसून आली. आलेली जी मॅडम दिसती ना, तिकडे लुगडं घालून डोळ्याला चष्मा लागलेला, डोक्यावर पदरे, कपाला कुंकू, ती बसलेली कोपऱ्यातली जी बाई आहे ना, आलेली मॅडम त्या बाईची पोरगी. आलेली मॅडम त्या बाईची पोरगी, बसलेली बाई त्या मॅडमची आई, त्या साहेबिनीची, त्या मॅडमची आई. लोक आपल्याकडे पाहतील पण कौतुक मायबापाचं करतील. त्या क्षणाला मायबापाच्या डोळ्यातून जे घळघळ अश्रू वाहतात ना, आपल्याला जन्म दिल्याचं त्या दिवशी त्यांना सार्थक वाटतं, त्या दिवशी लोक कौतुक करतात. त्या क्षणाला मायबापाच्या डोळ्यातून निघणारे अश्रू आणि मायबापाच्या अंतःकरणातून निघणारा पोरासाठी आशीर्वाद आणि कौतुकाची थाप. मला असं वाटतं जगातल्या आतापर्यंत मिळवलेल्या 1000 डिग्री एका बाजूला आणि मायबापाच्या डोळ्यात आलेले आनंदाचे अश्रू आणि त्यांनी पाठीवरती दिलेली शाबासकीची थाप एका बाजूला. बाप करी जोडी लेपुराची ओडी, बाप करी जोडी लेपुराची ओडी, बाप करी जोडी लेपुराची ओडी, बाप करी जोडी लेपुराची ओडी. आपुली कुरवणी वाळवणी, आपुली कुरवणी वाळवणी, आपुली कुरवणी मनो, आपुली कुरवणी वाळवणी, आपुली मनो. एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा, एकाएकी
करी जोडी लेकुरांचे उडी आपुली कुरवंडी ओवाळुनी जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीसी जावा धन्य माता पिता तयाचे. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण, सगळेजण घ्या. कॅमेरामन फोकस करू. मोकळ्या मनाने भजन करा. तू ले मैया का नाम बोलो जय भवानी, बोले मैया का नाम बोलो जय भवानी, बोले मैया का नाम बोलो जय भवानी, बोले मैया का नाम जय भवानी, जय भवानी जय भवानी जय भवानी जय महारानी, जय भवानी जय भवानी जय भवानी जय महारानी, जय भवानी जय भवानी जय महारानी, भवानी जय भवानी जय भवानी जय महारानी. तुले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरि का नाम पांडुरंगा, पांडुरंगा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा. ओ बार टाळी टाळी टाळी. एक 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 हा रोबा रोबा. आज तुमच्या पितरांनाही आनंद झाला असेल की भाऊसारखा मुलगा कुळात जन्माला आला ज्याने हरिकीर्तन ठेवलं वाढदिवसाला. आणि सगळ्याच्या कुळात असे सात्विक मुलं जन्मास यावेत, सात्विक पद्धतीने वाढदिवस साजरा व्हावा आणि समाजासमोर आदर्श निर्माण कसा व्हावा. चरित्र त्यांचीच निर्माण होतं ज्यांचं चारित्र्य सुधारलेलं असतं. चारित्र्यहीन माणसाचं चरित्र कधी लिहिलं जात नाही. आपुल्या गीता जोशी जागता धन्य माता पिता तयाचे कोणाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हरिक वाटण्यासारखे करतात काय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या किंवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा झालेली सेवा भगवती जगदंबेच्या कोकेश्वरी माताना कोकेश्वरी भगवान पंढरीश परमात्मा आईसाहेब रुक्मिणी ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून पुनश्च एकदा भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. माऊली ज्ञानोबारायांची तुकोबारायांची वारकरी संप्रदायाची राष्ट्राची धर्माची गोमातेची गोरगरिबांची सेवा आणि सगळ्या थोरा मोठ्यांची सेवा तुमच्या हातावर अशीच घडत राहो. आणि ती सेवा करण्यासाठी तुम्हाला भगवंताने दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य द्यावं अशी माऊलींच्या चरणी आणि भगवती कुकेश्वरी मातेच्या चरणारविंदी प्रार्थना. आणि ती सेवा करण्याची संधी जनतेने तुम्हाला उपलब्ध करून द्यावी असा जनता जनार्दनाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असावा. उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांचे आणि वारकरी मंडळीचे पुनश्च एकदा धन्यवाद. उपस्थित सर्व राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. एकदा या मोरे परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. हरी कीर्तन ठेवलं अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी म्हणून कौतुक. आणि दुसरी गोष्ट कीर्तन ठेवले म्हणून सगळे आले, कीर्तन ठेवले म्हणून आले सगळे, नाही तर मग थोडे शुभेच्छा देऊन गेले असते.
मग तुम्ही भेटत भेटत गेले असते सगळीकडे. पण हरिकीर्तन ठेवलं म्हणून सगळेजण एकत्रित आले, हरिकीर्तन. आणि दुसरी गोष्ट, जगदंबेचं सगळ्यांना दर्शन घडलं, तुमच्यामुळे इथं आले म्हणून दर्शन घडलं. म्हणजे एका कामात अनेक कामं झाली, म्हणून या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. पहिली गोष्ट, जगावर ज्याला प्रेम करायचं त्याने आधी स्वतःच्या गावापासून सुरुवात करावी. पण गावावर प्रेम करण्याआधी स्वतःच्या कुटुंबावर प्रेम असावं लागतं. आणि ते कुटुंबाची कौटुंबिक आणि प्रेमाची संपत्ती तुमच्याकडे भरभरून आहे. त्या परिवाराला कधीच कोणाची नजर लागू नये. तुमच्या हातून धर्माची देशाची सेवा घडावी. वाणीला पूर्णविराम. कोणाचा आभार प्रदर्शन राहिलंय का? वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली,